लास्ट व्हिडिओपर्यंत आपण असं बघितलं होतं की जे थेरम्स आहेत वेक्टरच्या त्या सगळ्याच्या सगळे थेरम्स आपल्या झालेले आहेत. आणि नाव वी विल डिस्कस अबाउट द प्रॉब्लेम्स ऑन व्हेक्टर्स. सो हिअर इन टेक्स्टबुक पेज नंबर 146, तुमच्याकडे जर टेक्स्टबुक असेल तर त्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 146 मध्ये बघाल तुम्ही. क्वेश्चन नंबर 1 किंवा एक्झाम्पल नंबर 1 असा आहे. सॉल्ड एक्झाम्पल्स. स्टेट द व्हेक्टर्स विच आर, अशा पद्धतीचं एक्झाम्पल 1. व्हॉट? स्टेट द व्हेक्टर्स विच आर इक्वल इन मॅग्निट्यूड. इथे आहे ए बार, इथे आहे बी बार, इथे आहे सी बार, इथे आहे असा डी बार आणि इथे आहे सरळ दॅट इज ई बार. असे वेक्टर्स दिलेले आहेत. फर्स्ट क्वेश्चन, इक्वल इन मॅग्निट्यूड. आता इक्वल इन मॅग्निट्यूड म्हणजे काय? असे वेक्टर पाहिजे की ज्याची लेंथ इक्वल असायला पाहिजे. आता लेंथ इक्वल असलेले वेक्टर्स कुठले कुठले असतील? अकॉर्डिंग टू फिगर 5.30. आता ए बार, सी बार आणि ई बार हे छोटे वेक्टर्स आहेत, त्याच्या मानाने बी बार आणि डी बार थोडेसे मोठे आहेत. सो इक्वल इन मॅग्निट्यूड जर आपण विचार केला की लेंथ ऑफ द वेक्टर इज इक्वल, सो हाऊ मेनी वेक्टर्स आर देअर सच वेक्टर्स हॅविंग इक्वल लेंथ ए बार, सी बार अँड ई बार. म्हणजे आपण असं म्हणू शकतो ए बार, सी बार अँड ई बार, these three vectors are equal in magnitude. त्याच्यानंतर b bar and d bar, these two vectors are also equal in magnitude. या दोघांची लेंथ सुद्धा इक्वल असेल. आता डायरेक्शन जरी अपोजिट असेल तरी फक्त क्वेश्चन कोणासाठी आहे? फक्त इक्वल इन मॅग्निट्यूड. त्याच्यानंतर पॅरलल व्हेक्टर्स. आता पॅरलल व्हेक्टर्स कुठले कुठले असतील? ए बी सी आणि डी हे चारही वेक्टर हे पॅरलल वेक्टर असतील. ए बार, बी बार, सी बार आणि डी बार. हा ई बार मात्र या चारही वेक्टर्सना पॅरलल नाही. पॅरलल वेक्टर्स मीन्स विच नेवर इंटरसेक्ट ईच अदर. यांची डायरेक्शन जरी अपोजिट असतील तरी हे एकमेकांना इंटरसेक्ट करू शकत नाही. म्हणजे हे कोणते वेक्टर झाले? पॅरलल वेक्टर झाले. त्याच्यानंतर तिसरं आहे इन द सेम डायरेक्शन. आता इन द सेम डायरेक्शन मीन्स ए बार आणि बी बार आणि परत या दोघांची डायरेक्शन सेम आहे. सी बार आणि डी बार या दोघांची डायरेक्शन सेम आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे आय व्ही इक्वल. आता इक्वल वेक्टर कुठले होते? इक्वल वेक्टर म्हणजे मॅग्निट्यूड ॲज वेल एज डायरेक्शन बोथ आर सेम असायला पाहिजे. तर ए बार आणि ए बार इक्वल नाही आहे कोणासोबतच, कारण सी बारची डायरेक्शनची वेगळी आहे, ई बारची डायरेक्शन वेगळी आहे. त्याच्यानंतर बी बार आणि डी बार हे सुद्धा इक्वल नाही आहे. सो देर इज नो इक्वल वेक्टर्स. म्हणजे इथे कुठले दोन वेक्टर इक्वल नाही आहेत एकमेकांशी. बोथ मॅग्निट्यूड ॲज वेल एज डायरेक्शन जर सेम असेल तर आपण त्यांना इक्वल वेक्टर्स म्हणू. इथे मात्र कुठले दोन वेक्टर इक्वल नाही. त्याच्यानंतर आहे निगेटिव्ह ऑफ वन अनदर. आता एका वेक्टरचा निगेटिव्ह वेक्टर, निगेटिव्ह ऑफ वन अनदर मीन्स अपोजिट डायरेक्शन. त्याचं मॅग्निट्यूड इक्वल असेल, डायरेक्शन मात्र एक्झॅक्ट अपोजिट असेल. तर बी बार आणि डी बार हे मात्र दोन एकमेकांच्या अपोजिट दिसतात. ए बार आणि सी बार हे दोन एकमेकांच्या अपोजिट दिसतात. म्हणजे पेअरिंग जर करतो म्हटलं तर आपण ए बार विथ सी बार असं करू शकतो, बी बार विथ डी बार अशा पद्धतीची ती पेअरिंग. तसे सिंपल क्वेश्चन्स आहेत. मोस्ट ऑफ द टाइम व्हेक्टर्समध्ये अशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले जात नाही. पण आता नवीन टेक्स्टबुक तयार करताना 11वीचा जो व्हेक्टर नावाचा चॅप्टर होता तो टोटली डिलीट करण्यात आला आणि इथे 12वीमध्ये दिलेला आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीचे सुरुवातीचे क्वेश्चन्स आहेत. जनरली आपल्याला काय विचारलं जाईल? जे थेरम 6 थेरम जे शिकवले त्याच्यापैकी कंपल्सरी एक थेरम तर येणेच आहे. आणि हे जे क्वेश्चन्स आहेत याच्यानंतरचे जे काही क्वेश्चन्स येतील ते मात्र जास्त इम्पॉर्टंट असतील. पण एक इन्फॉर्मेशन म्हणून, माहितीसाठी म्हणून ह्या अशा पद्धतीचे क्वेश्चनचा मात्र सराव करायचा. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 पाहू आपण. इन द डायग्राम फिगर 5.31 बघा तुम्ही. पेज नंबर परत सेम तोच आहे 146. इन द डायग्राम के एल बार इज इक्वल टू ए बार, एल एन बार इज इक्वल टू बी बार. डायग्राम काढायची गरज पडेल का? बरं इथे काढतो मी, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो. एक्झाम्पल नंबर 2. हे अशा पद्धतीची फिगर आहे इथे.
K L N M. Here C bar, here B bar. This is point T. This is simple A bar. This is D bar. एवढं दिलेलं आहे. So what is the question is here? What is question? In the diagram, KL bar is equal to A bar आहे. LB bar is equal to LN bar is equal to LN bar is equal to B bar, and M bar is equal to C bar, and KT bar is equal to KT bar. डायरेक्शन चुकली म्हणजे KT bar is equal to D bar. याची डायरेक्शन अशी आहे. KT bar म्हणजे K हा इनिशियल पॉइंट झाला, T हा टर्मिनल पॉइंट झाला. Find in terms of A bar, B bar, C bar and D bar. Number 1, LT bar is equal to, what is number 1? LT bar is equal to. आता एखादा वेक्टर जर या फॉर्म मध्ये काढायचा असेल तर LT bar is equal to कशा पद्धतीने आपण फाइंड आउट करू शकतो? LT bar, आता बघा LT कुठे आहे? आता LT bar is equal to, आता LT bar चं काही डायरेक्शन वगैरे दिलेलं नाही आहे, म्हणजे काय म्हणतो याला कुठलं वेक्टरचं नाव वगैरे दिलेलं नाही. आता LT bar जर फाइंड आउट करायचं असेल तर कसं फाइंड आउट करू शकतो आपण? LT bar is equal to, so by triangle law of addition of vectors, by triangle law of addition of vectors, LT bar is equal to LK plus KT असं लिहू शकतो. LK bar plus KT bar म्हणजे असं लिहित आहे. L पासून कुठपर्यंत जायचं आहे? T पर्यंत. आणि बाय ट्रायंगल लॉ काय सांगतो? L पासून पहिल्यांदा आपण K पर्यंत जाऊ आणि मग K पासून कुठपर्यंत जाऊ? T पर्यंत, म्हणजे LKT म्हणजेच LT. बरं, आता LK बार म्हणजेच काय आहे? काहीच नाही आहे, कारण आपल्याला KL बार म्हणजे A बार आहे आणि म्हणून आपण या LK बारला मायनस KL बार असं लिहू शकतो. लिहिता येतं. समजा आपण हे लेटर चेंज केले तर बाहेर काय लिहायचं? मायनस लिहून टाकायचं, म्हणजे आपण इनिशियल आणि टर्मिनल किंवा त्याची डायरेक्शन चेंज अपोजिट डायरेक्शन येतं म्हणून. प्लस KT बार आहे आपल्याकडे, KT बार तो ॲज इट इज ठेवू. सो हिअर मायनस KL बार म्हणजेच A बार, KT बार म्हणजेच D बार, म्हणजे हा काय झाला? D बार मायनस A बार. सो LT बार इज इक्वल टू काय मिळेल मग? D बार मायनस A बार. तर अशा पद्धतीने या क्वेश्चनचा आन्सर फाइंड आउट करता येईल. त्याच्यानंतर दुसरं आहे KM बार. आता KM बार इज इक्वल टू सेकंड KM बार इज इक्वल टू, आता KM कुठे आहे? KM हा KM आहे. आता KM बार इज इक्वल टू कसं काढू शकतो आपण? आता जे आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याचा वापर करू आपण. KM बार इज इक्वल टू KL प्लस LM प्लस NM असं लिहिता येते. म्हणजे K पासून कुठं चाललोय आपण? M कडे, म्हणजे KM बार फाइंड आउट करायचा. तर आपण K पासून पहिल्यांदा L कडे जाऊ. KL बार प्लस LN बार प्लस NM बार असं लिहिता येईल. म्हणजे आलो कुठं आपण? M पर्यंत. सो बाय पॉलीगॉन लॉ वी कॅन राईट हिअर KL bar plus LN bar plus here NM bar. हे आहे ना सर. आता KL bar म्हणजेच सिंपल A bar, LN bar म्हणजेच B bar आणि NM bar म्हणजेच C bar. So A bar plus B bar plus C bar, this is nothing but KM bar. So in this way we can solve the following questions like TN bar and MT bar. हे मात्र तुम्ही सोडवायचं आहे. सिंपल क्वेश्चन्स आहेत, ते काही जास्त कॉम्प्लिकेटेड नाहीच आहेत. फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ द फॉलोइंग व्हेक्टर्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ द फॉलोइंग व्हेक्टर्स. आता मॅग्निट्यूड कसा काय फाइंड आउट करायचा? हा सुद्धा फार सोपा क्वेश्चन आहे. फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ द फॉलोइंग व्हेक्टर्स. काय करायचं? नंबर 1 आहे A बार इज इक्वल टू I मायनस 2J प्लस 4K. आता असा एक सिंपल वेक्टर दिलेला आहे. आता याचा आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? मॅग्निट्यूड. सो मॅग्निट्यूड लिहिताना काय घ्यायचं? मॉड ऑफ A बार इज इक्वल टू अंडर रूट ऑफ. मॅग्निट्यूडचा एक सिंपल फॉर्म्युला असा आहे की जे I जे के कोएफिशिएंट्स असतील त्याच्या स्क्वेअरची ॲडिशन करून टाकायची आणि ती ॲडिशन अंडर रूटच्या आतमध्ये असायला पाहिजे. दॅट इज 1 स्क्वेअर प्लस मायनस 2 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर.
आयच्या कोएफिशियंटचा स्क्वेअर घ्या, जेच्या कोएफिशियंटचा स्क्वेअर घ्या आणि केच्या कोएफिशियंटचा स्क्वेअर घ्या आणि या सगळ्याची काय करायची ॲडिशन. फक्त ही ॲडिशन कुठे ठेवायची अंडर रूटच्या आतमध्ये. दॅट इज सिंपल मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर म्हणजे लेंथ ऑफ द वेक्टर. सो 1 स्क्वेअर 1 मायनस 2 स्क्वेअर दॅट इज 4, 4 स्क्वेअर दॅट इज 16, 16 च्या 21, सो अंडर रूट 21 इज द आन्सर. दिस इज द मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर. जो कुठला वेक्टर दिलेला असेल त्याचा मॅग्निट्यूड जर काढायचा असेल तर काय करायचं, आयजेकेचे जे कोएफिशियंट्स आहेत त्यांच्या स्क्वेअरची ॲडिशन करायची. फक्त ॲडिशन कुठे करायची अंडर रूटच्या आत. हे जर केलं म्हणजे काय मिळेल त्याचा मॅग्निट्यूड. हा समजा एखाद्या पॉईंटच्या फॉर्मॅटमध्ये लिहिला असता. सपोज ए इज द पॉईंट, देन देअर कोऑर्डिनेट्स आर 1, -2 and 4. तर याचं पॉईंटचं कन्वर्शन आपण या वेक्टर फॉर्ममध्ये लिहिलेलं असतं. ए बार इज इक्वल टू अशा पद्धतीनं आणि त्याचं मग मॅग्निट्यूड फाइंड आउट केलं असतं. म्हणजे कुठले तरी 2 पॉईंट दिलेले असतील आणि त्या वेक्टरची त्या वेक्टरचं मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचं असेल तर आपण अशा पद्धतीनं मॅग्निट्यूड फाइंड आउट करू शकतो. बी बार सेम अशाच पद्धतीने कॅल्क्युलेट करा. तिसरा प्रॉब्लेम आहे अ वेक्टर विथ इनिशियल पॉईंट अँड टर्मिनल पॉईंट. आता वेक्टर दिलेला आहे, त्याचा इनिशियल पॉईंट आणि टर्मिनल पॉईंटचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत. इनिशियल पॉईंटचे कोऑर्डिनेट 1, -3 आणि 4 हे झाले इनिशियल पॉईंट. सपोज coordinates of initial point A are 1, 3, 1, -3, 4. Coordinates of terminal point 1, 0, -1. आता या वेक्टरचं काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला, मॅग्निट्यूड. तर पहिल्यांदा आपण काय करू, तो वेक्टर पहिल्यांदा लिहून घेऊ. सो ए बी बार इज इक्वल टू इनिशियल पॉइंट ए आहे, टर्मिनल पॉइंट बी आहे, म्हणजे ए बी बार इज इक्वल टू काय मिळालं पाहिजे, ए बी बार पोझिशन वेक्टर ऑफ बी बार, पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट बी मायनस पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट बी. दुसऱ्या पॉइंटच्या पोझिशन वेक्टरमधून पहिल्या पॉइंटचा पोझिशन वेक्टर सबट्रॅक्ट करणार. आता याचा पोझिशन वेक्टर म्हणजे काय, हे जे कोऑर्डिनेट्स आहेत त्याला आय जे जोडून टाकायचं, म्हणजे 1 आय म्हणजे सिंपल आय, 0 जे सोडून द्या, -1 के, सो मायनस के. दिस इज बी बार मायनस ए बार 1 आय म्हणजे सिंपल आय, -3 जे प्लस 4 के काय केलं आपण, जो बी नावाचा पॉइंट आहे त्याचे पोझिशन वेक्टर डिफाइन केलं बी बारने. ए नावाचा जो पॉइंट आहे त्याचा पोझिशन वेक्टर डिफाइन केलं ए बारने. पोझिशन वेक्टर कसा फाइंड आउट करायचा, हे जे 3 कोऑर्डिनेट्स आहेत त्याला आय जे के जोडून टाकायचं, म्हणजे पोझिशन वेक्टर. ए बी बार इज इक्वल टू काय मिळेल, सिंपल बी बार मायनस ए बार. दुसऱ्या पॉइंटच्या पोझिशन वेक्टरमधून पहिल्या पॉइंटचा पोझिशन वेक्टर सबट्रॅक्ट करायचा. करून टाकू कॅल्क्युलेशन. आता माय मायनस आय कॅन्सल, इथे जे नाहीच आहे म्हणजे मायनस ऑफ मायनस, त्याचे प्लस 3 जे होईल, मायनस के -4 के म्हणजे -5 के मिळेल. असं हा झाला ए बी बार, मिळाला आय जे केच्या फॉर्ममध्ये. आता हा जो ए बी बार आहे याचा काय काढायचा आपल्याला, मॅग्निट्यूड म्हणजे मॉड ऑफ ए बी बार इज इक्वल टू, सो दॅट इज अंडर रूट ऑफ, परत तेच आय जे केचे जे कोएफिशियंट आहेत त्याच्या स्क्वेअरची ॲडिशन. आय तर नाहीच आहे, सो जेचा स्क्वेअर कोएफिशियंट ऑफ जे स्क्वेअर, कोएफिशियंट ऑफ के स्क्वेअर, कोएफिशियंट ऑफ जे घ्यायचा त्याचा स्क्वेअर करायचा, कोएफिशियंट ऑफ के घ्यायचा त्याचा स्क्वेअर करायचा. आयचा ऑब्सेंट आहे त्याच्यामुळे त्याचा कोएफिशियंट 0, नो नीड टू राईट. 3 स्क्वेअर दॅट इज 9, 5 स्क्वेअर दॅट इज 25, 34. सो अंडर रूट ऑफ 34 इज द मॅग्निट्यूड ऑफ ए बी बार. तर अशा पद्धतीने आपण त्याचा मॅग्निट्यूड फाइंड आउट करू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, ए पॉइंट दिलेला आहे ए 2, 3, बी पॉइंट -1, 5, सी पॉइंट आहे -1, 1 अँड डी पॉइंट आहे -7, 5. एक्झाम्पल नंबर 4, कोऑर्डिनेट ऑफ ए आर 2, 3, कोऑर्डिनेट ऑफ बी -1, 5, coordinate of C -1, 1 and coordinate of D -7, 5.
are 4 points in Cartesian plane. नंबर 1 फाइंड ए बी बार. काय फाइंड आउट करायचं आहे? ए बी बार. तर ए बी बार फाइंड आउट करणं सिंपल आहे. हाऊ टू फाइंड ए बी? आता सांगितलं बी बार मायनस ए बार. आता बी बार मायनस ए बार, तर बी बार आता कार्टेशियन कोऑर्डिनेट 2 डायमेन्शनल, that is b bar is equal to b पॉइंटचे कोऑर्डिनेट आहेत -1 5. आता जेव्हा आपण 3 डायमेन्शनलचा विचार करतो म्हणजे 3 कोऑर्डिनेट असतील तेव्हा त्याला i j k जोडायचं आणि 2च कोऑर्डिनेट असतील तर i आणि j जोडायचं. k जोडायची गरज पडत नाही. सो -1 into i that is minus प्लस 5 आहे याला j जोडूया झाला -1 5. this is b bar minus a bar 2 3, so twice i plus thrice j 2 3. आता त्याचं कॅल्क्युलेशन -i -2i -3i 5 minus 3 म्हणजे प्लस 2j. सो दिस इज a bar. लाईक सिंपल कन्स्ट्रक्शन आहे, सोपे सोपे क्वेश्चन्स आहेत ते. -3i प्लस 2j. परत कॅल्क्युलेट करायचा सी डी बार, तो मात्र तुम्ही कॅल्क्युलेट करायचा. चेक इफ सी डी बार इज पॅरलल टू ए बी बार. अच्छा, आता सी डी बार आणि ए बी बार पॅरलल आहेत की नाही ते चेक करतो. पहिल्यांदा सी डी बार कॅल्क्युलेट करूनच टाकतो. सो सी डी बार इज इक्वल टू व्हॉट इज सी डी बार? पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट डी मायनस पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट सी. पोझिशन वेक्टर जर एखाद्या पॉइंट जर लिहायचं असेल तर ऑलवेज स्मॉल लेटर यूज करायचं. पॉइंट लिहायचं असेल तर कॅपिटल लेटर यूज करायचं. Now position vector of point D is -7i plus 5j minus position vector of point C here -i plus j. -7 5 -7 5 -1 1 -1 1 त्याचे कोएफिशिएंट बरोबर. आता कॅल्क्युलेशन -7 मायनस ऑफ मायनस म्हणजे प्लस -7 प्लस 1 -6i. त्याच्यानंतर 5 minus 1 4, so 4j. आता हे झालं सी डी बार -6i प्लस 4j आहे का तेवढा आहे. आता क्वेश्चन काय म्हणतो? चेक इफ सी डी बार इज पॅरलल टू ए बी बार. आता हे दोन एकमेकांना पॅरलल आहेत की नाही ते चेक करा. आता पॅरलल कसं चेक करता येईल? इथे -3i प्लस 2 आहे, इथे -6i प्लस 4 आहे. इथे आपण एक काम करू, 2 कॉमन काढू. म्हणजे इथून जर 2 कॉमन काढला तर इथे उरेल -3i प्लस 2j. बरोबर. आता हा जो -3i प्लस 2j आहे दॅट इज नथिंग बट ए बी बार. हा झाला ए बी बार ना. याच्या आधी कोण आहे? 2, सो ट्वाइस ए बी बार. म्हणजे आपण असं म्हणू शकतो सी डी बार इज अ स्केलर मल्टिपल ऑफ ए बी बार. म्हणजे सी डी बार आणि ए बी बार हे दोन एकमेकांचे काय आहेत? स्केलर मल्टिपल. when one vector is a scalar multiple of another vector then both vectors are collinear or parallel. दोन वेक्टर जर एकमेकांचे स्केलर मल्टिपल असतील तर पहिला वेक्टर हा दुसऱ्या वेक्टर सोबत काय असतो? एक तर पॅरलल असतो किंवा कोलिनियर असतो. म्हणजे एका लाईन मध्ये असेल किंवा पॅरलल लाईन मध्ये असेल. आता जेव्हा तो एका लाईन मध्ये असतो तेव्हा त्याचा एक तरी पॉईंट कॉमन असतो. आता इथे सी डी आणि ए बी मध्ये कॉमन पॉईंट आहे का? नाही आहे. मग हे जर कॉमन नसतील तर मग काय असायला पाहिजे? ऑब्वियसली पॅरलल असायला पाहिजे. सो देयरफॉर ए बी बार अँड सी डी बार आर पॅरलल टू ईच अदर. Why? Because CD bar is a scalar multiple of AB bar or AB bar is a scalar multiple of CD bar. उलट पालट आपण करू शकतो. हा या बाजूला जर आलं तर 1/2 होतं. त्याच्यामुळे ते दोन्ही वेक्टर जे आहेत ते एकमेकांचे कसे वेक्टर आहेत? स्केलर मल्टिपल आहेत. वन वेक्टर इज अ स्केलर मल्टिपल ऑफ अनदर वेक्टर देन बोथ वेक्टर आर पॅरलल और कोलिनियर टू ईच अदर. कोलिनियर असतील तर एक पॉईंट कॉमन असायला पाहिजे आणि पॅरलल असेल तर कुठलाच पॉईंट कॉमन नसतो. आता या क्वेश्चन मध्ये जो क्वेश्चन विचारलेला आहे चेक इफ सी डी बार इज पॅरलल टू ए बी बार, तर आपण काय म्हणू शकतो? ए बी बार आणि सी डी बार आर पॅरलल. त्याच्यानंतर ई इज अ पॉइंट के एल K1 आर द कोऑर्डिनेट ऑफ ई अँड ए सी बार इज पॅरलल टू बी बार. फाइंड के. ए बी सी डी
सांगते बघा. E इज अ पॉइंट. आता E चे कोऑर्डिनेट दिलेले आहेत k,1 and AC parallel to BE. AC bar parallel to BE bar. It is given. काय फाइंड आउट करायचं आहे? फाइंड K. बघा. As AC bar is parallel to BE bar, so therefore AC bar is equal to m times BE bar, where m is any scalar. m घेण्यापेक्षा स्मॉल t घेऊ आपण. काय घेतलं? t is any scalar. एक नंबर आहे कुठला तरी तो t म्हणजे एक वेक्टर हा दुसऱ्या वेक्टरचा जर स्केलर मल्टिपल असेल, म्हणजे एखाद्या नंबरने त्या वेक्टरला मल्टिप्लाय केलेलं असेल, तर ते दोन वेक्टर कसे असतील? एक तर कोलिनियर असतील किंवा पॅरलल असतील. आता इथे पॉइंट कॉमन नाही आहे, म्हणजे ते काय असायला पाहिजेत? आता पॅरलल असायला पाहिजे. तशी कंडिशन दिलेली आहे. AC बार इज पॅरलल टू B बार. आपल्याकडे A चे कोऑर्डिनेट आहेत, B चे कोऑर्डिनेट आहेत, C चे कोऑर्डिनेट आहेत, E चे कोऑर्डिनेट नाही आहेत किंवा फक्त एक अननोन आहे K1. म्हणजे क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे कोऑर्डिनेट ऑफ E. यस, इट इज गिवन K1. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? हा जो K याची व्हॅल्यू किती असेल? सिंपल. AC बार म्हणजे C बार मायनस A बार. P ॲज इट इज. B बार म्हणजे E बार मायनस B बार. आता C बारची व्हॅल्यू मायनस I प्लस J मायनस A बारची व्हॅल्यू आपण AC वगैरे काढला नव्हता काय मगाशी पहिल्या क्वेश्चनमध्ये? नाही, AB आणि CD काढलं होतं. A बारची व्हॅल्यू 2 3, सो ट्वाइस I प्लस थ्राइस J इज इक्वल टू T टाइम्स E बारची व्हॅल्यू इथून KI मायनस प्लस J मायनस B बारची व्हॅल्यू -1 5 मायनस I प्लस 5. परत एकदा बघून घ्या. AC बार म्हणजे C बार मायनस A बार. C बारची व्हॅल्यू काय लिहिली आपण? -1 1. A बारची व्हॅल्यू 2 3. T ॲज इट इज. E बारची व्हॅल्यू K1 मायनस B बारची व्हॅल्यू -1 प्लस 5. E बार मायनस C बार. आता त्याचं कॅल्क्युलेशन करू. कॅल्क्युलेशन कसं करता येईल? I मायनस 2I म्हणजे मायनस I मायनस 2I म्हणजे -3I. J मायनस 3J म्हणजे 1 मायनस 2 1 मायनस 3 मायनस 2J. T इंटू K मायनस ऑफ मायनस हा प्लस होऊन जाईल म्हणजे K प्लस 1 I. J इथं 1 आहे -5 1 मायनस 5 मायनस 4J. होईल लेफ्ट साइडला -3I मायनस 2J इज इक्वल टू राइट हँड साइडला T इंटू K प्लस 1I T इंटू -4J. आता J च्या टर्म एकत्र घेऊ, K च्या टर्म I च्या टर्म एकत्र घेऊ. सो -3 मायनस T इंटू K प्लस 1 I हा या बाजूला घेऊन या निगेटिव्ह प्लस -2 हा इकडे पॉझिटिव्ह होईल प्लस 4T J. इथला -2 आणि हा निगेटिव्हचा या बाजूला आला म्हणजे पॉझिटिव्ह झाला 4T. बाहेर काय काढू? J कॉमन. राइट हँड साइडला इज इक्वल टू 0. आता लेफ्ट हँड साइडला I चा एक कोएफिशिएंट मिळाला, J चा एक कोएफिशिएंट मिळाला. राइट हँड साइडला काय झालं? 0 झालं. सो देयरफॉर -3 मायनस T इंटू K प्लस 1 इज इक्वल टू 0 अँड -2 प्लस 4 इंटू T हा इज इक्वल टू ऑल्सो 0. म्हणजे I चा कोएफिशिएंट जो आहे तो राइट हँड साइडला काहीच नसल्यामुळे त्याची व्हॅल्यू किती असायला पाहिजे? 0. J चा जो कोएफिशिएंट आहे त्याची व्हॅल्यू सुद्धा किती असायला पाहिजे? 0. कारण राइट साइडला काहीच नाही. याला आपण असं लिहू शकतो 0I प्लस 0J. देन इक्वेटिंग कोएफिशिएंट ऑफ I अँड J असंही लिहिते. पण तेवढं लिहिण्याची काही गरज नाही, समजून घ्यायचं तेवढं फक्त. ओके, नाव -3
मायनस के टी मायनस टी इज इक्वल टू 0. आपल्याकडे टीची व्हॅल्यू नाही आहे, ती इथून मिळते का पाहू. सो 4t इज इक्वल टू मायनस टू, त्याबद्दल प्लस 2 झाले. सो t इज इक्वल टू 2/4 म्हणजे t इज इक्वल टू 1/2. तर टीची व्हॅल्यू किती मिळाली 1/2. टीची व्हॅल्यू आपण इथे इथं टीची व्हॅल्यू 1/2 जर ठेवलं तर मायनस 3k 1/2 minus 1/2 is equal to 0. So multiply by 2 on both sides. So we get here minus 6 minus k minus 1 is equal to 0. So minus 7 minus k is equal to 0. So therefore k is equal to minus 7. Which value काय मिळते minus 7. Yes. So in this way we get the value of k, that is minus 7. तर असं एक सिंपल क्वेश्चन आहे. तर कॅल्क्युलेशन जरी वाढलं असलं तर कॉन्सेप्ट मात्र फार सोपा आहे. तर असेच हे जे उरलेले क्वेश्चन्स आहेत क्वेश्चन नंबर 5 पासून ते समोरचे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व करायचे. जे नाही चाललं ते मात्र मला अवश्य सांगायचं, विचारायचं.